तर मित्रांनो, आपण जसं मार्केट ओपन केलं आहे तसंच आपण बघू शकतो की इथे काय होतं आहे माहिती आहे का, आपलं मार्केट हे बुलिश रेंजमध्ये आहे आणि आपलं मार्केट सध्या जसं ओपनिंग झालं आहे तसं बुलिश आहे. आणि इथे खूप जण ट्रॅप पण होऊ शकतात, कारण की सध्या हे सपोर्टवरती खेळत आहे. तुम्हाला सांगतो, आपण काय करतो, 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघून एंट्री करतो झटपट पटापट. आपण इथे जायचं 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघायचं, अजून 15 मिनटाचे कॅन्डल क्लोज व्हायला 2 मिनिट आहेत आणि इथे काही जण ट्रॅप पण होऊ शकतात, कारण की त्यांना काय वाटतं बुलिश मार्केट आहे. अरे पण ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे बॅक डेच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर खेळत आहे. आणि सध्याला बघितलं तर आपण सपोर्टवरच खेळत आहे. त्याच्यासाठी घाई गडबड करायची नाही. आधी कम से कम 9 वाजून 45 मिनटापर्यंत काहीच करायचं नाही, कारण की 15 एक 15 30 15 त्रिक 45 बरोबर. जोपर्यंत 15-15 मिनटाच्या 3 कॅन्डल होत नाहीत तोपर्यंत ट्रेड बाय करायचा नाही. आपल्याला काही जास्ती पॉईंट कॅप्चर करायचं नाही. आपल्याला फक्त 10 पॉईंटचं टार्गेट ठेवायचं आहे. तरीही मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण काय करणार आहोत. सध्या बुलिश तर दाखवत आहे, पण बघूत आपण काय होते. आपलं कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत आपला सिस्टीम आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर वर्क करत नाही तोपर्यंत आपण कुठेच जाणार नाही. नुसतं वेट करायचं आहे, जास्ती टेन्शन नाही घ्यायचं आहे. मार्केटमध्ये आपल्याला भलेही किती एंट्र्या दिसू द्या तरी आपण एंट्री अजिबात घ्यायची नाही जोपर्यंत आपला सेटअप रेडी होत नाही. समजलं का?